सोलापूरकरांना नाही, आम्ही तर आत्ताच निवेदन दिलेलं आहे आणि कलेक्टर साहेबांनी आता आम्हाला आश्वासन दिलंय की आता लगेचच त्यांनी रिमार्क्स मारून शासनापर्यंत आजच्या आज पोहोचवण्याचं काम ते करते. राहुल्या औरंगजेबा टाकल्या हैवा त्याला त्याच्याच भाषेत त्याला महाराष्ट्रामध्ये आम्हाला धडा शिकवायची वेळ आली येणार आहे का येऊन देणार आहे सरकार ही असं मला जाणवायला लागलेलं आहे. यापूर्वी पण असे कितीतरी झेंडे असे महाराजांबद्दल आपल्या आदर्श छत्रपती शिवरायांना आपलं आपण दैवत मानतो त्या दैवताबद्दल बोलण्याची यांची हिंमत होती. याचं कारणच सरकार आहे. ह्या सर्व सरकारी राजकारणी लोकांनी जर ह्या लोकांना पाठीशी घातलं नाही ना तर ही वेळ येणार नाही. प्रत्येक वेळेस 13व्या वंशजांना जर तुम्हाला सांगावं लागत असेल तर त्या घराण्याचा तुम्ही राजकारणी आणि सर्व जण अपमान करता असं आम्हाला मराठा क्रांती मोर्चातर्फे मी जाहीर आवाहन करतोय सर्व लोकांना की तुम्ही निवेदन सर्व आम्ही देतो पण त्याच्यावर तुम्ही दुर्लक्ष जाणून बुजून करतात आणि इतिहासामध्ये तोडमोड करणाऱ्यांना तुम्ही जवळ करता आणि बाजूला माफी मागितली की बाजूला करता. तुमची लायकी नाही सर्वांची की त्या माणसाला सजा द्यायची. आज 2 दिवसापूर्वी तुम्ही जर केलं असतं ना तर कोणाची ताकद होत नाही असल्या माणसांची की अशा परत वगणा करायची. आज आम्ही निवेदन दिलंय 2 दिवसात जर ह्याच्यावर कारवाई झाली नाही तर 3ऱ्या दिवशी याचा वेगळा परिणाम दिसेल हे आम्ही आज ठोकून सांगतो. कारण की यापुढे आम्ही ऐकणार नाही. तुम्हाला करा त्याला सजा करू नका. यापुढे आम्ही महाराष्ट्रात अशा लोकांना फिरून देणार नाही ही आज आम्ही मराठा क्रांती मोर्चा राजधानीतर्फे आवाहन करत आहे.